अजितदादांच्या उपस्थितीत खरं तर पुणे विभागाची बैठक पार पडते सोलापूर जिल्हा आणि इतर जिल्ह्याची. काय नेमकी बैठकीत चर्चा झाली आहे, किती निधी मागितलाय? अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी विभागीय डीपीटीसीची मीटिंग झाली की ज्या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी डीपीटीसीला अधिकाधिक निधीची मागणी आपण केली. यापूर्वी 518 कोटी रुपयाची आपल्याला मान्यता होती की ज्याच्यामध्ये आणखीन 428 कोटी रुपयाची वाढ मिळावी अशा पद्धतीची मागणी आपण केली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः पर्यटनाच्या खूप चांगल्या संधी आहेत. फ्लडमुळे सुद्धा अनेक विकास कामांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीची रुटीन्समधली कामं या सगळ्या कामांसाठी अधिकचा 428 कोटीचा निधीची मागणी आपण केली आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की दादा या सर्व गोष्टींना अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हा कोल्हापूरकरांना अधिक चांगल्या पद्धतीचा निधी वाढवून देण्यामध्ये मदत करतो. सर, जीबीएसच्या बाबतीत काय अपडेट आहे? राज्यभरात एकूण 6 ते 7 मृत्यू झाले आतापर्यंत. आरोग्यमंत्री म्हणून तुम्ही या सगळ्या खात्याचा आढावा घेतलाय. आता काय अपडेट आहे आणि पुढे काय होईल? पुणे जिल्हा सोडून सुद्धा आता रुग्ण सापडायला लागलेत. नांदेड मी यापूर्वी सुद्धा 8-10 दिवसांपूर्वी आपण सर्वांशी भेटलो होतो. त्या दिवशी सुद्धा विभागीय आयुक्त कार्यालयामध्येच आपल्या सर्वांची बैठक झाली होती आणि पुणे जिल्ह्यामध्येच वाढलेल्या पेशंट्समुळे साधारणतः सर्वच लोक थोडेसे चिंतातूर होते. परंतु मी आपल्या माध्यमातून निश्चितपणे सांगतो की या सगळ्या विषयावरती खूप चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळवण्यात एका बाजूला पुणे महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभागाची यंत्रणा असेल या सर्वच मंडळींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वयाने काम केले की ज्याच्या माध्यमातून विशेषतः पुण्यामध्ये सुद्धा पेशंटची संख्या प्रमाणात राखण्यामध्ये आपण यश मिळवले. दुर्दैवानं काल सुद्धा आणखीन एक मृत्यू झाला की ज्याच्यामुळे 6 एकूण मृत्यूचं प्रमाण झालं हे खरं आहे. परंतु पूर्वीचे असणारे कोमॉर्बिड आजार आणि त्याचबरोबर प्रतिकार शक्तीचा सुद्धा असणारा थोडासा अडचणीचा मुद्दा या 2 गोष्टींमुळेच या मृत्यूंचं प्रमाण वाढलं. राज्यभरामध्ये यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीच्या अनेक विषयांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या राज्यभरामध्ये अशा अनेक यापूर्वीच्या सुद्धा जीबीएस पेशंटच्या एकूण संख्येमध्ये जर आपण बघितलं तर दर महिन्याला प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये किमान 5 ते 10 हे पेशंट्स आपल्याला जीबी सिंड्रोमचे दिसत आहेत आणि ते दुरुस्त होऊन जात आहेत. तेच प्रमाण संपूर्ण राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये आहे. फक्त पुण्यात प्रमाण एकदम वाढल्यामुळे निश्चितपणे आपल्या सर्वांच्या मनामध्ये भीती होती, पण ती सुद्धा आता अतिशय चांगल्या पद्धतीनं पुणे महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या टीमने केलेल्या समन्वयाच्या कामानं अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रित राखण्यात आपण यश मिळवलेलं आहे. अचानक प्रमाण कशामुळे वाढलं? हे अचानक प्रमाण जे आहे ते कशामुळे वाढले? काही शहरांमध्ये जसं कोल्हापूर असेल, पवना आहे इकडे पिंपरी चिंचवड, तर महाराष्ट्र प्रदूषण मंडळ कुठं सक्रिय होताना दिसत नाही कारण की मोठ्या प्रमाणात प्रदूषण जे आहे ते होतं त्याच्यात. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची ही जबाबदारी आहे, आरोग्य विभागाच्या यंत्रणेची ही जबाबदारी आहे, महानगरपालिकांची ही जबाबदारी आहे आणि 7 रोग नियंत्रणाचे जे काय आम्ही कायदे करतोय त्यासाठी सुद्धा हे सगळं अत्यंत महत्वाचं आहे. भविष्य काळामध्ये वाढत्या नागरिकांना असे अनेक प्रश्न येणार आहेत की ज्याच्यासाठी आम्हा सर्वांना सुद्धा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि कायदा प्रभावी करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच इथून पुण्यात गेल्यानंतर 7 रोग नियंत्रणाचे जे काही कायदा आहे त्या कायद्यातली दुरुस्ती आणि सुधारणा करणं आणि विशेषतः शास्ती आम्ही सगळ्यांनी सुद्धा त्याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या शास्तीचे सुद्धा निर्णय घेतले. पुढच्या अधिवेशनामध्ये याबद्दलचा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा कायदा आरोग्य विभागाच्या वतीनं आम्ही आणतो. पशुसंवर्धन विभागाने जो काही नमुने पाठवले होते त्याचा काही अहवाल आलाय का पुण्याच्या संदर्भात, जीबीएसच्या संदर्भात? वेगवेगळ्या टीमला आपण या संदर्भातलं काम दिलं होतं. विशेषतः खडकवासला धरणाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीचे हॉटेल्स, सांडपाणी असेल, पोल्ट्रीज काही आहेत की ज्या पोल्ट्रीजमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं काही त्याच्यामुळे पोल्युशन निर्माण झाले का यासाठीच आपण टीम या ठिकाणी डिप्लॉय केली होती. त्याच्या बरोबरीनं परत आणखीन 2 आपण कामं केली होती. ती म्हणजे या ठिकाणी दिल्लीची टीम सुद्धा आली होती आणि दिल्लीच्या टीमच्या माध्यमातून सुद्धा आणि विशेषतः मी केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डाजींचा आभार मानेन की सातत्यानं त्यांनी एका बाजूला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं टीम सुद्धा आमच्यासोबत दिलेत. त्या सगळ्यांच्या माध्यमातून जे काही रिपोर्ट्स येतील त्या रिपोर्ट्सप्रमाणे अजूनही चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू. सर, WHO ची एक टीम आहे, त्यांचं काय अहवाल आहे नेमकं? WHO टीम आहे, केंद्र शासनाच्या यंत्रणेच्या म्हणजे आरोग्य विभागाची यंत्रणा आहे, त्याचबरोबर राज्य शासनाच्या सुद्धा टीम्स आहेत. अहवाल नाही, अहवालात त्यांचा अभ्यास चाललाय. निश्चितपणे त्याच्यावरती अजून अंतिम निष्कर्षापर्यंत आपण आलेलो नाही. टायगरचा इशारा दिला त्यानंतर आज दिल्लीमध्ये ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन आम्ही उद्धव ठाकरे सोबतच आहोत असं सांगितलं. सत्ताधाऱ्यांकडून कुठेतरी कौतुक पसरवली जाते आमच्याबद्दल.
डीपीटीसीची मीटिंग आहे, त्याच्या आढाव्यावर आणि जीबी सिंड्रोम सारख्या महत्वाच्या विषयावर आपण बोलतोय. आपण काळजी घेऊ. पुण्यात जीबीएस जे वाढलं त्याचं प्रामुख्याने कारण काही समोर आली का? दोषी कोण आहे? महापालिका आहे काय? कारण का पाण्यामुळेच होतंय का? कारवाई काय करणार का? आपण आरोग्य विभाग पाण्यामुळे जर आजार पसरतो हे स्पष्ट झालंय. असं असताना ज्या भागामध्ये पुण्यासारख्या शहरात आजार पसरला तिथे विहिरीचं पाणी दूषित आहे, तिथे ॲक्वाचं पाणी किंवा आरोचं पाणी दूषित आहे, तिथे टँकरचं पाणी दूषित आहे. तिथे नागरिकांचा प्रश्न असा आहे की मग आम्ही पाणी कुठलं प्यायचं आणि महापालिका आता त्या चांगलं पाणी किंवा शुद्ध पाणी पुरवण्यामध्ये असमर्थ ठरते. जबाबदार दोन महापालिका काही कारवाई करणार नाहीत का? महानगरपालिकेनं त्याच दिवशी या सगळ्या विषयांवरती विशेषतः आपण ज्याचा उल्लेख केला की एका बाजूला टँकरनं सुद्धा पाणी पुरवठा इथं जास्त होतोय, त्यामुळे टँकरच्या पाण्यामध्ये सुद्धा आवश्यक त्या पद्धतीनं क्लोरिनेशन होण्यासाठीच्या सूचना देऊन राईट मॉनिटरिंग चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर ऍक्च्युअली जी विहीर आहे त्या विहिरीवरचं सुद्धा क्लोरिनेशन होण्यासाठीची कामकाज सुरू आहे. फक्त एकच आता याच्यामधलं आहे की याच्यावरती जबाबदारी कोणावर निश्चित करायची. पहिल्या टप्प्यामध्ये या पेशंटची संख्या नियंत्रित आणण्यामध्ये जे यश मिळाले त्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने निर्णय घेणं आवश्यक आहे. कारण ही पुण्यामध्ये झालेली घटना ही अनेक ठिकाणी भविष्यकाळामध्ये उद्भवू शकते. त्यामुळे निश्चितपणे एका बाजूला याच्याबद्दलचा भविष्यकाळात नियंत्रण आणण्यासाठी आणि त्या सगळ्याची काळजी घेण्यासाठी कायदा आपण करू आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती सुद्धा योग्य पद्धतीची कारवाई करण्यासाठी शासन निश्चितपणे काम करेल. पण सर रुग्णसंख्या वाढल्यावर हे सगळे जे काही उपाययोजना करण्यात आल्या महापालिकेकडून आपण सांगता, पण आल्यानंतर बैठक झाल्यानंतर हे सगळे झालं. त्याच्या आधी तर रुग्णसंख्या पाणी दूषितच होता, महापालिकेचं दुर्लक्षच होतं. खरं तर पेशंटची संख्या वाढल्यामुळेच आपण सगळेजण या विषयाची चर्चा करायला लागलो. परंतु या निमित्तानं काही आणखीनही विषय आपल्या सगळ्यांच्या समोर आले. निश्चितपणे पुढच्या टप्प्यात या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा उपाययोजना आपण करू. चला, धन्यवाद. सर हिंदी सर जीबीएस पे हिंदी पे क्या अभी आपने रिव्यू लिया है, क्या अपडेट है इस पे अभी? जीबी सिंड्रोम के पेशेंट 9 जनवरी से पूना में ज्यादा हुए थे या ज्यादा उसकी संख्या थी, जिसके कारण बहुत सारे लोग चिंतित हुए. साथ ही साथ हम लोगों ने पुणे महानगर पालिका और आरोग्य विभाग के सभी लोगों ने अत्यंत बहुत अच्छा काम किया है और उसके माध्यम से हम लोगों ने पेशेंट की संख्या कम करने में बहुत अच्छी तरह से अभी पेशेंट की संख्या कम हो गई. सेंट्रल और क्या उनका रिपोर्ट आ गया है? WHO की टीम है, हेल्थ डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र है, हेल्थ डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ इंडिया है, सभी लोग अच्छी तरह से रिसर्च करके उसका जो रिपोर्ट आएगा उसके माध्यम से आगे ऐसे पेशेंट्स ना बढ़े, इसलिए भी हम काम कर रहे हैं. सर पानी दूषित है ये कंफर्म है, उसको लेकर फिर आप कार्रवाई क्या करेंगे? क्या उसको लेकर एक्शन प्लान? निश्चित रूप से इस पर भी एक्शन प्लान होगा. पहले तो पेशेंट की संख्या और ये जीबी सिंड्रोम का ज्यादा कहर ना बढ़े, इसलिए भी हम लोगों ने अच्छी तरह से काम किया है. इसके साथ साथ हम लोग एक अच्छा कानून नया बना रहे हैं कि जिसके कारण कोई भी एजेंसी या कोई भी स्टेक होल्डर्स हो, जैसे कि महानगर पालिका हो, स्थानिक स्वराज्य संस्था हो या अन्य कोई प्राधिकरण हो, उनके माध्यम से जो पानी मिलना चाहिए वो शुद्ध मिलना चाहिए. इसके लिए भी हम अच्छी तरह से कानून कर रहे हैं. ये कब तक कानून आ जाएगा? इसकी कोई टाइम? अभी मार्च का जो बजट सेशन आएगा उसी में हम लोग ये कानून पेश करेंगे. थँक्यू. ऑपरेशन टायगरचं स्टेटस काय जरा? अरे यार, सेंटर हा विषय हाताळणारी माणसं वेगळी आहेत, ते निश्चितपणे त्याच्यावरती उत्तर देतील. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.